बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। विश्वाला शांतीचा महान संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आणि बुद्धच हे अंतिम सत्य आहे। ब्रह्मांडामध्ये जिथे कुठे पृथ्वी सोडून जिथे कुठेही सजीव प्राणी अस्तित्वात असतील तिथे सुद्धा बुद्धच असतील, कारण बुद्धांच्या सत्याशिवाय या ब्रह्मांडात अंतिम सत्य काहीच नाही। बुद्धाने दिलेले वचन हेच अंतिम सत्य आहे। जसे पृथ्वी, चंद्र, सूर्य आणि तारे हे कधीही काळोखात लपू शकत नाही, तसेच बुद्धांचे अंतिम सत्य हेही कधी लपू शकत नाही। कारण बुद्धांनी निसर्गाच्या सानिध्यात राहून बुद्धत्व प्राप्त केलेले आहे। बुद्धांचा जन्मसुद्धा हा निसर्गातच झालेला आहे आणि बुद्धांचा महापरिनिर्वाणसुद्धा निसर्गात झालेला आहे। निसर्गात चाललेले जे काही प्रक्रिया आहे, जसे की अणु, रेणू आणि तदोतत उद्भवणारे जे सकारात्मक किरण जे आहेत ते सर्व अंतिम सत्य आहे। जे तुम्हाला जपणारे अणुरेणू आहे ते विज्ञानवादीच आहे आणि बुद्धांनी सांगितलेलेच विज्ञान हे अंतिम सत्य आहे। पृथ्वीवरील सर्व प्राणी, जीव हे जे आहे हे नश्वर आहे, हे पण बुद्धांनी सांगितलेले आहे आणि विज्ञानच हे अंतिम सत्य आहे। तर मग आपण विज्ञानाला का बघत नाही? आपल्या बुद्धीला पटणारे विचारच का आपण घेत नाही? कारण आपल्या चित्ताला ते आवडत नाही। बुद्धांनी सांगितलेले जे वचन आहेत, जे सत्य आहे, त्याला आपलं चित्त कसं एकाग्र करल? कारण चित्ताला ह्या सध्याच्या युगामध्ये जगणाऱ्या ज्या थोतांड कटा आहे किंवा थोतांड बाता आहे त्या गोष्टीलाच तो एकाग्र होतो। कारण चित्त असं एक व्यापक केंद्र आहे की ज्यामुळं आपल्याला लालसा, दृष्ट भावना या उत्पन्न होतात आणि याला कमी करणं किंवा त्याला संपुष्टात करणं हे बुद्धांनी सांगितलेलं आहे, परंतु आपल्या चित्ताला ते पटणार नाही। या ब्रह्मांडामध्ये हजारो लाखो करोडो ग्रह तारे आहेत, ज्यामध्ये पृथ्वी ग्रहावर सध्याच्या स्थितीमध्ये जीव उत्पन्न झालेले आहे किंवा प्रजाती आहे, प्राणी मात्र आहे। कारण इथे बुद्धांचं उत्पन्न झालेलं आहे। बुद्धत्व किंवा बुद्ध इथं जन्माला आलेला आहे। 29 बुद्ध या धर्तीवरती या जम्बूद्वीपातच का उत्पन्न झालेले आहे? कारण यामागं शास्त्रीय कारण, विज्ञानवादी कारण आहे की या पृथ्वीवरती जसा जसा मानवाला अंधकार प्राप्त झालेला आहे, त्या अंधकारातून निघण्यासाठी बुद्ध उत्पन्न होतो आहे। आता बघा, तुम्ही जर विचार केला तर 5000 वर्षापासून चालत आलेल्या वर्णव्यवस्थेमध्ये आणि बुद्धांचं उत्पन्न होणे हा एक योगायोग म्हटला जाईल। बुद्धांचं उत्पन्न झाल्यानंतर किंवा जन्म झाल्यानंतर बुद्धांना त्यांच्या वडिलांनी केलेले सगळ्या सुखसुविधी न घेता बुद्धांनी फक्त सिद्धार्थ गौतमांनी एकांत आणि निसर्गाचाच का रस्ता पकडला? कारण त्यांना बुद्धत्व प्राप्त करायचं होतं, त्यांना या मानव कल्याणासाठी काहीतरी करायचं होतं। कारण आपण ज्या काळात सुद्धा खूप असे वर्णव्यवस्था होती, त्यातही जातीपाती होत्या, परंतु बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे धम्मामध्ये कोणतेही जातपूत, स्त्री पुरुष असे विषमता नाही आहे। धम्म हा अथांग महासागर आहे आणि त्या महासागरामध्ये प्रत्येक पुरुष आणि स्त्री ही समान आहे, पाण्यासारखी समान आहे। आणि बुद्धांचं ज्ञान सागरा इतकं खोल आहे आणि आसमान ढगाप्रमाणे किंवा या निळा आभाळाप्रमाणे प्रचंड असं प्रखर आहे। म्हणून हे ज्ञान आपण थोडं थोडं वेचायला पाहिजे का? कारण बुद्धांचं सत्य हे अंतिम सत्य आहे
आपण मेल्यानंतर काय घेऊन जाणार आहोत तर काहीच नाही. आपल्या चित्तातून जर आत्ता ह्या क्षणीपासून जर आपण विकार काढायला सुरुवात केली, आता विकार काढायला सुरुवात केली म्हणजे आपले मन हे बुद्धांच्या मार्गाने घेऊन जायचं आहे, बुद्धांनी सांगितलेल्या तत्वांनी घेऊन जायचं आहे. आणि यामध्ये घडणारे असंख्य असे विदूषक प्रश्न आपल्या मनाला पडतील, परंतु त्यापासून आपल्याला गवसणी घालायची आहे, कलाटणी घ्यायची आहे. अनवाने आणि विज्ञानाने बुद्धांच्या मार्गाने चालून इतकी प्रगतशील कार्य केलेलं आहे की जो चंद्र आपण फक्त डोळ्याने पाहत होतो तिथं मनुष्य जाऊन आलेला आहे. हे कशामुळे झालं तर हे विज्ञानामुळे झालं आणि बुद्ध विज्ञान सांगतात. दुसरा विषय म्हणजे की जो मंगळ ग्रह इथून लाखो करोडो किलोमीटर दूर आहेत तिथे पण उपग्रह जाऊन आलेले आहे, तिथला शोध घेऊन आलेले आहे. नंतर अनेक असे ग्रह आहे की जिथे वैज्ञानिक संशोधन करत आहेत की तिथं पाणी मिळतं का, काही जीवसृष्टी मिळते का. तर हे कशामार्फत झालं तर हे सर्व विज्ञानामार्फत. आणि बुद्ध हे विज्ञानाचे प्रवर्तक आहेत. बुद्धांपासूनच विज्ञान चालू झालेलं आहे आणि बुद्धांचे विचारच विज्ञानवादी आहे. बुद्धाला धम्माला संघाला शरण जायचं आहे, अभ्यास करायचा आहे, बाबासाहेबांचे विचार अंगीकृत करायचे आहे आणि आपल्या जीवनाला योग्य ती अशी कलाटणी द्यायची. एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता पचुपन्नाच य बुद्धा अहं वंदामी संपदा. तर बघा, या पृथ्वीतलावरती हजारो करोडो अल्प असंख्य असे जीवसृष्टी प्राणी मात्रा जन्माला आलेले आहेत आणि निसर्ग त्याला वेळोवेळी पोचतो आहे. निसर्गाचे नियम जे आहेत तर बुद्धांनी तेच सांगितलेले आहे, धम्माला जो पाहिल तो निसर्गाला पाहिल आणि जो निसर्गाला पाहिल तो धम्माला पाहिल. म्हणून आपलं येतोनिक कार्य आहे की या जीवसृष्टीतल्या सर्व प्राण्यांवर आपण मंगलमैत्री ठेवायची आहे, सर्वांप्रती आपण प्रेम दाखवायचं आहे, प्रेम करुणा भावना अर्पण करायची आहे आणि आपलं जीवन हे सुखमय करायचं आहे. बुद्धांच्या विचारासोबत आपल्याला जुळायचं आहे, बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाच्या अनुसरण आपलं जीवन घडवायचं आहे. नमो बुद्धाय. अजिंठा बुद्ध विहार धाग YouTube चॅनल.